नमस्कार मंडळी, आजच्या जेवणात काय? आज आपण कर्जत आणि रायगड जिल्ह्यातील सर्वांचा आवडता आणि पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ बघणार आहोत, भरलेले मुठे। तर चला बघूया रेसिपी। भाजून आपल्याला बेसनाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचंय। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचाय, किसून आलं घालायचंय, ठेचलेला लसूण घालायचंय, बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या, त्यानंतर कोथिंबीर घालायची, हिंग, हळद, मसाला, थोडंसं सुकं खोबरं, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि जे आपलं साफ केलेले आपण मुठे आहेत ना, त्यातलं मांद घालायचंय। त्याच्यात छान पीठ मळून घ्यायचंय। जर तुम्हाला वाटलं सैल पीठ नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालणार आहे। तर साफ केलेले मुठे आहेत ते दोन्ही बाजूंनी भाग वेगळे करून कवटीमध्ये आपण पीठ भरणार आहोत आणि थोडे त्यांना दाबून घेणार आहोत। त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया। एका लंगडीमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि कढीपत्त्याची पानं घातली आणि ते छान तडतडलं की त्यामध्ये हिंग, मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला मिठाचे नंगे घालून घ्यायचे, मग कोमट पाणी घालायचं आणि छान एक उकळी आली की त्यामध्ये आपले मुठे ठेवून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि थोडंसं खोबरं घालायचं आणि मग छान वाफ काढून घ्यायची, वरून कोथिंबीर शिवरायची। कशी वाटली रेसिपी?